माझ्याकडे एवढा मोठा प्रमाणात तक्रारी आहे. आपण एक सभापती महोदय, महोदय सन्मान्य मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे. मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. कोण देतं? हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना, नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती? जी कंपनी 2008-9 साली अँटी करप्शन मध्ये चौकशी चालली ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल. आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे. मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? सर्व स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात. मूळ सूत्रधार मंत्री महोदय, हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.